सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ओविसी कलेक्शनमध्ये हे न्यू कलेक्शन आलं आहे. ह्या छान अशा बरण्या आहेत. ह्या तुम्ही ड्रायफ्रूटसाठी किंवा शोसाठी किंवा हळदी कुंकूसाठी जर एक 300 ग्राम हळदी कुंकू असेल तर ते स्टोअर करण्यासाठी वापरू शकता. यावर सुंदर अशी कामधेनूची जी प्रिंट आहे ती आहे आणि खूप सुंदर आहे. याचं जे मटेरियल आहे ते पत्र्या टाईपमध्ये आहे आणि खूप जड आहे आणि खूप छानसुद्धा याचं जे मटेरियल आहे ते खूप सुंदर आहे. हे 119 रुपयाला एक बरणी पडणार आहे. याच्यामध्ये इतके सगळे कलर्स आहे आणि खूप सुंदर वाटतात. किचनमध्ये सुद्धा चांगले वाटतील हे, किंवा देवासाठी हळदी कुंकूसाठी किंवा वाती ठेवायला तुम्ही असे यूज करू शकतात. यामध्ये हे 6 कलर आहे. यामध्ये तुम्हाला हवा तो कलर्स तुम्ही घेऊ शकता आणि खूप असं वजनदार आहे आणि खूप सुंदर पण आहे आणि प्रिंट पण खूप छान आहे त्याच्यावर. अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्हाला हव्या त्या कलर्समध्ये तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढे ही चांदीची छोटीशी अशी समई टाईप आहे, म्हणजे दिवा, समई नाही दिवा आहे. जर आता सगळ्यांना चांदीच्या वस्तू घेणं पॉसिबल नाही आहे तर ही जोडी तुम्हाला 349 मध्ये येणार आहे. ही जोडी येणार आहे. यामध्ये तुम्हाला स्पेशली गुरुवारी, शुक्रवारी किंवा कुठल्याही सणाच्या वेळेस किंवा रोजचा तुपाचा दिवा यावर लावू शकता. सेम हे चांदीसारखे प्रोडक्ट आहे. फक्त हे जे आहे हे कुठल्याही पितांबरीने वगैरे साफ करायचे नाही आहे. यांना नॉर्मल कोलगेटने साफ करायचे. त्यामध्येच ह्या छोट्याशा आहे. एक वात लागेल इतक्या छोट्या आहे. ही पण जोडी आहे 149ला. ही देखील जोडी येणार. छोट्याशा आहे या. तुपाचा छोटासा तुळशीजवळ दिवा लावायचा असेल किंवा गुरुवारी पिंपळाजवळ कोणी चांदीचा दिवा लावतात तेव्हा हे यूज करू शकता. हे टोटली सिल्वर आहे. जे आहे तशीच पॉलिश राहणार, जाणार नाही. त्यानंतर हा सुंदर असा हा डिझायनर दिवा आहे. हा 129ला येईल. हा सुद्धा खूप सुंदर असा आहे. समोरून खूपच छान दिसतो आणि यावरची डिझाईन तर खूपच सुंदर आहे. त्यानंतर हा कमळ दिवा आहे. हा फक्त 99ला येईल. हा पण खूप सुंदर आहे. महालक्ष्मी समोर लावायला खूप सुंदर आहे. हाही तुम्ही लावू शकतात. याला फक्त कोलगेटने साफ करायचे, बाकी कशानेही नाही. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत. प्रत्येकाची प्राईस दिली आहे. ज्यांना हवं ते बुक करू शकतात. खूप कमी स्टॉक आणला आहे. त्यानंतर हा लक्ष्मी दिवा बघा किती सुंदर आहे आणि समोरून आणि तेल वगैरेही गळणार नाही. खाली प्लेट दिली आहे प्रॉपर. त्या प्लेटीमध्ये तुम्ही फूल वगैरे ठेवून डेकोरेट पण करू शकतात. फक्त 305 रुपयाला आहे आणि आपला तळहाता एवढा आहे आणि लक्ष्मीचं त्यावर जे चित्र दिलं आणि ते खूप उठावदार आणि सुंदर आहे. हा सुद्धा तुम्ही आपलं गुरुवारी, शुक्रवारी जेव्हा आपण पूजा करतो त्यात ठेवू शकता. नंतर हा बघा, हा एक दिवा आहे खूप सुंदर. हा एक सिंगल पीसच आला आहे. हा 279ला आहे. हा सुद्धा खूप सुंदर आहे. हे पूर्ण ज्या पाकळ्या आहेत त्यांना हळदी कुंकू लावून त्यानंतर जेव्हा तुपाचा दिवा लागेल ना खूप सुंदर वाटेल. त्यानंतर ही वाटी, ही पण खूप सुंदर आहे, वजनदार आहे. आपलं सगळे सिल्वर कोटिंग येईल. स्वामींना खडीसाखर किंवा प्रसाद किंवा फ्रूट्स ठेवायला खूप सुंदर वाटी आहे. आता गणपती येत आहेत त्यामध्ये मोदकसुद्धा ठेवायला खूप छान वाटेल. त्यानंतर हा एक डिझाईनमध्ये दिवा आहे. 115 रुपयाला येईल. हा सुद्धा खूप सुंदर आहे. त्यानंतर पुढे जे आहे ते खूप युनिक, जे तुम्ही कुठेच बघितलं नसेल असं पंचपात्र बघा. किती सुंदर पंचपात्र आहे. याची फिनिशिंग बघा आणि यावर जे बालाजींचं आणि महालक्ष्मीचं जे चित्र मूर्ती दिली आहे ना ते खूपच सुंदर आहे. बघा किती सुंदर आहे ती. बघा खूप छान आहे पंचपात्र. त्यासोबत पळीसुद्धा येईल. 1850ला येईल तुम्हाला, म्हणजे 1849ला. बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर पंचपात्र आहे. असं नाही याच्यामध्ये पंचपात्राचाच यूज होईल. यामध्ये तुम्ही सुंदर असं स्वामींना गुरुवारी हळदीचं दूध, केशरचं दूध किंवा महालक्ष्मीला केशरचं दूध असं ठेवू शकतात. खीर ठेवू शकतात. बघा याची पळीसुद्धा किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे हे. आणि याच्यावरची जी महालक्ष्मी दिली आणि ती इतकी ठसठशीत आणि इतकी सुंदर वाटते ना, आणि एकदम असं युनिक वाटलं हे, म्हणून मी हे ॲड केलं आहे आपल्या ओविसी कलेक्शनमध्ये. खूप सुंदर आहे. आता गणपतीसाठी पंचपात्रामध्ये याचा खूप यूज होईल आणि याचं वजनसुद्धा खूप आहे. याला नॉर्मल कोलगेटने साफ करायचे, सुक्क कोलगेट. त्यानंतर हा मोराचा असं छान हळदी आणि कुंकू ठेवण्यासाठी जी कोयरी असते ती आहे. खूप सुंदर आहे हे पण. ह्याचं पण वजन आहे. ही
19ला येईल. खूप सुंदर आहे आणि ही छोटीशी अशी उरली आहे. आता याचा यूज तुम्हाला पाहिजे तसा करू शकता. फुलं समोर ठेवून करू शकता किंवा स्वामींना फळं किंवा कुठलेही फळं वगैरे ठेवून किचनमध्येही याचा बराचसा यूज आहे. खूप सुंदर वाटते. ही 599ला येईल आणि यापेक्षा जी मोठी आहे ती सुद्धा पुढे आपण दाखवणार आहोत. आणि बघा याचं मापसुद्धा दिलं आहे, ही किती मोठी आहे आणि खूप सुंदर वाटते. सगळ्यांना चांदीच्या गोष्टी घेणं पॉसिबल होत नाही आणि आपण गणपतीमध्ये सणांना चांदीची खूप खरेदी करतो. तर ज्यांना आवड आहे ते नक्कीच घेऊ शकता. ही खूप छान उरली आहे आणि खूप मोठी आहे. 1850ला आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूपच छान वाटते. त्याच्यावरची डिझाईन वगैरे फिनिशिंग आणि ते जे पाय दिले आणि ते सुद्धा इतके मजबूत आहे आणि खूप यूज होणार आहे याचा. खूप छान वाटते आहे ही पण. आणि बघा ही बघा 10 इंचाची आहे पूर्ण आणि खूप सुंदर आहे. आणि अशी पूर्ण गोल जर तुम्ही मोजली ना ती सुद्धा दिली आहे. 31.5 किंवा 32 पर्यंत येईल. खूप सुंदर आहे ही सुद्धा उरली. खूप युनिक वाटते. खरोखर चांदीची फिनिशिंग आहे आणि खूप सुंदर आहे. त्यानंतर स्वामींसाठी आपण एक स्पेशल असं ताट आणलं आहे. खूप सुंदर ताट आहे. फक्त 999मध्ये आहे आणि ताट पण बघा 10 इंचाचं ताट आहे. गणपती बाप्पांना आता नैवेद्यासाठी, देवींना नैवेद्यासाठी किंवा रोजच्या स्वामींना नैवेद्यासाठी किंवा दर गुरुवारी यामध्ये बघा 2 वाट्या येणार. एक ताट, 2 वाट्या, त्यानंतर एक छोटं ताट येणार. 2 भाज्या, खीर किंवा एक ताटामध्ये स्पेशल काही ठेवायचं असेल तर ग्लास आणि याच्याबरोबर चम्मच येणार. अशा प्रकारे हे पूर्ण फक्त 999मध्ये हे ताट आहे आणि खूप सुंदर आहे. मी पुन्हा सांगते, याला साफ करायला किंवा घासायला काहीही मेंटेनन्स नाही आहे. जेव्हा काम झालं व्यवस्थित पिशवीत ठेवा. हे सेम असंच राहील. 10-10 वर्ष असं राहतात. मी स्वतः यूज करते आहे. खूप सुंदर राहतं. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बुक करू शकतात.